कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दुर्गे, ए दुर्गे, कुठे गेली ही? थांब। मला बोलायचंय तुझ्याशी। माहित होतं आम्हाला, आम्ही वाटच बघत होतो। माहित होतं तुमच्या लाडक्या सुनबाई घराबाहेर गेल्यानंतर तुम्ही आमच्याशी बोलायला येणार। पुढच्याला ठेच मागचा शाना असं म्हणतात ना व। काय भ्याला काय? या सगळ्यातनं तुम्ही पण शान झाला असाल। अक्षराला तू स्वतः जाऊन या घरात परत घेऊन ये। आम्ही आमचा शब्द मागे घेत नसतो। माहिती आहे मला, माहिती आहे तू तुझा शब्द मागे घेत नाहीस, पण स्वतःच्या सोयीनुसार तो फिरवतेस ना। मी जे म्हणतोय त्यात तशी सोय आहे। तुमच्याकडनं सल्ले घ्यायची वेळ आमच्यावर आली नाही। तुला सल्ले द्यायची हौस मलाही नाहीये, पण मी जे सांगतोय ते या घराच्या फायद्याचं आहे आणि एका अर्थी तुझ्या फायद्याचं आहे। तिला आम्ही कधीच परत आणणार नाही। चांगली स्वप्न पडतात तुम्हाला, पण ती खरी होणार नाहीत। हे स्वप्न नाहीये। बुद्धीला शिक्षणाची जोड असेल ना तर माणसाला पुढचं दिसतं। तसं मला पुढचं दिसतंय। ही तुझ्या ऱ्हासाची सुरुवात ठरेल। हे जे या घरात घडले ना, इथं माणूस म्हणून खूप खालची पातळी गाठली असतो। म्हणजे कधीतरी आम्ही वरच्या पातळीवर होतो हे तुम्ही मान्य करताय तर शब्दांचे खेळ करून तुझं समाधान होत असेल, पण त्यानं परिस्थिती बदलणार नाहीये। सगळ्या घरासमोर अक्षराच्या हाताला धरून अधिपतीनं तिला घराच्या बाहेर काढलं। तू भाग पाडलंस त्याला। हे पाप केलंयस तू। कसं वाटलं बघायला? कसं वाटलं? आठवलं का काही? हेच आमच्या बरोबर केलतं तुम्ही, तेव्हा पाप नाही वाटलं? पण त्या वेळी तुम्हाला थांबावं लागलं, कारण तुमचे हात तुमच्या लेकांनी बांधले होते। तुम्ही आमच्यात बायको नाही बघितली हो, पण त्यानं आमच्यात आई बघितली। तुम्ही थांबलात हा तुमचा नाईलाज होता। तुमच्या पुढे कोणताच मार्ग नव्हता। उलट तुम्हाला तर आनंदच व्हायला पाहिजे की हो। जे तुम्हाला जमलं नाही ते तुमच्या लेकानं करून दाखवलं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।